राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव। नाना पटोलेंचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळला। काँग्रेसमध्ये विलीनीकरणाला राष्ट्रवादीचा नकार। ठाकरे सेनेच्या संजय राऊतांनी अखंड काँग्रेसची चर्चा छेडल्यानंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याला कारण ठरलंय काँग्रेस हायकमांडची महाराष्ट्रातील नेत्यांसोबत झालेली चर्चा। यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला फार पूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याचा नवा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केला आणि चर्चेला अधिकच जोर चढला। मात्र पवारांच्या राष्ट्रवादीनं हा दावा फेटाळून लावलाय। काँग्रेस पक्ष अधिक मजबूतीने समोर आला पाहिजे। राहुल गांधी तसे प्रयत्न करतायत, कष्ट करतायत। अनेक घटक, अनेक नेते बाहेर पडले। त्यांनी पुन्हा एकत्र येऊन मूळ काँग्रेस मजबूत करावी ही भूमिका मी मांडली। त्याच्यावरची आता चर्चा नाही, हायकमांडमध्ये याची चर्चा सुरू आहे। पुन्हा आता एकदा चर्चा सुरू झाली आणि नेमकं त्या अनुषंगाने होईल कारण की आता देशामध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या आहे, देश विकण्याचं, देशाच्या संस्था विकण्याचं काम जे सुरू झालेलं आहे ते आपण पाहतो आणि सगळ्यांना वाटतं की काँग्रेसच आता आपल्याला देशाला वाचवू शकते। अजिबात अशा प्रकारची कुठली चर्चा नाही। कालच वर्धापन दिन झालेला आहे आणि वर्धापन दिन झाल्यानंतर पक्षाची पुढची लढाई, धोरणं वगैरे आम्ही सगळे ठरवलेली आहे। असं मला वाटतं की विलीनीकरणाच्या बाबतीमधल्या बातम्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यात का होतात मला आश्चर्य वाटतं। म्हणजे एका वेळा अजितदादांचं पक्षात विलीनीकरण होणार, नंतर आता काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणार। मला वाटतं की भविष्य काळामध्ये आम्ही पक्ष उभी करायचा अशा पक्षाची भूमिका असेल। कुठल्याही प्रकारची या बातमीत तथ्य नाही। पवारांच्या राष्ट्रवादीनं जरी विलीनीकरणाची चर्चा नाकारली असली तरी सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसनं देशात काम करावं अशी इच्छा अनेकांची आहे। त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीतले नेतेही पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आग्रही आहेत। मात्र दुसरीकडे काँग्रेस उडतं जहाज आहे, त्यामुळे विलीनीकरणाचा फायदा भाजपला होईल असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। मेरा तो मानना है कि ये पार्टियों का, संजय राउत ने कहा उस बात में दम है। वक्त आ गया, अभी लड़ाई लड़नी है डेमोक्रेसी को बचाने की। डेमोक्रेसी को बचाने के लिए अब लड़ाई युद्ध के मैदान में हम लोग हैं। तो संजय राउत का मैं सपोर्ट करता हूँ कि ये सब पार्टियों की जो रीजनल पार्टी बन गई, कांग्रेस अलग हो गए, उन सबको वापस शामिल होना चाहिए और राहुल गांधी को नेता स्वीकार करना चाहिए दिल से, पहले से ही। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही। तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही। याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते। देशात भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची ताकद दिवसेंदिवस कमी होतीये। अशा वेळी भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं मजबूत पर्याय उभा करणं गरजेचं आहे। त्यामुळेच अखंड काँग्रेसची चर्चा आता जोर धरू लागली आहे। मात्र मवियातला अंतर्गत कलगीतुरा आणि सत्ताधाऱ्यांनी उडवलेली खिल्ली पाहता हे विलीनीकरण प्रत्यक्षात येणार की या चर्चा हवेतच विरणार याकडेच देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।